जय महाराष्ट्र, मी ज्योती फणसे। पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत 50 अपडेटेड बातम्यांचा आढावा। सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना। शेतकऱ्यांना मान्सून दाखल झाल्याशिवाय पेरण्या करू नका असं आवाहन हवामान खात्याने केलंय। मान्सूनचा मुक्काम सध्या गोव्यात असून मान्सूनच्या प्रगतीला अनुकूल वातावरण नाहीये, त्यामुळे पेरण्या न करण्याचा सल्ला हवामान खात्याने दिलाय। गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विदर्भात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे। गडचिरोलीत जोरदार पाऊस झालेला आहे, यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशतः दिलासा मिळालाय। तसंच बळीराजा देखील या पावसामुळे चांगला सुखावलाय। औरंगाबादमध्ये जलयुक्त शिवार कार्यक्रमावेळी तीव्र लाईटमुळे नेत्यांच्या डोळ्यांना इजा झाली आहे। आमदार प्रशांत बंब, हरिभाऊ बागडे, उद्योगपती राम भोगले यांच्यासह अनेकांचे डोळे सुजलेले आहेत। जलयुक्त शिवार योजनेच्या कार्यक्रमावेळी हा प्रकार घडलाय। कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेल्या लाईट्समुळे अनेकांची दृष्टी जी आहे ती तात्पुरती कमी झाली। पाणी साठवण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना सुरू केली, तर शिवसेनेने शिवजलक्रांती नावाने योजना सुरू केली आहे। मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली, यामुळे पाणी अडवण्याच्या प्रयत्नांना यश मिळायला लागले। त्यामुळे पाणी अडवण्याच्या योजनांवरून श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे चित्र सध्या समोर येत आहे। 3 वर्ष दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर सध्या परभणीत जलयुक्त शिवाराची किमया दिसायला लागली आहे। पहिल्याच पावसात पाण्याची योग्य साठवण केल्याने सध्या परिसरात पाणी पाहायला मिळतंय, त्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर देखील समाधान पाहायला मिळालंय। परभणीतल्या दूधगावात जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून सिमेंटचे बंधारे बांधण्यात आले। दाभोळकर हत्येप्रकरणी अटकेत असलेला वीरेंद्र तावडे आणि गोवा बॉम्ब स्फोटातील आरोपी सारंग अकोलकर यांना हिंदू राष्ट्रासाठी 15,000 सैनिकांची फौज उभारायची होती, तसेच शस्त्रांचा कारखाना देखील काढायचा होता अशी माहिती समोर येते। सीबीआयच्या तपासात ही सर्व माहिती उघड झाली आहे। कल्याण डोंबिवलीत आधारवाडीत असलेले डम्पिंग ग्राउंड 1.5 वर्षात बंद करण्यात येणार आहे। महानगरपालिकेचे आयुक्त ई रवींद्रन यांनी हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचं आश्वासन दिलंय। डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीचा वास येऊ नये म्हणून डम्पिंग ग्राउंडवर केमिकलची देखील फवारणी करण्यात येणार आहे। शनिवारी हजेरी लावल्यानंतर मुंबईतून पाऊस गायब झालाय। प्रत्यक्षात मान्सून दाखल व्हायला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे। केरळमध्ये 8 जून रोजी दाखल झाल्यानंतर मान्सूनचा कर्नाटकपर्यंतचा वेग जो आहे तो वेगाने प्रवास झाला, मात्र पुढच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण नसल्यामुळे मान्सून दक्षिणेतच रेंगाळलाय। आपल्या भाषण शैलीमुळे नेहमीच चर्चेत असणारे अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत, मात्र यावेळी कुठलंही वादग्रस्त विधान त्यांनी केलं नाहीये, तर त्यांनी काका आणि राष्ट्रवादीचे सदस्य शरद पवार यांचं तोंड भरून कौतुक केलंय। पवार साहेबांची स्मरणशक्ती दांडगी असून ती मला मिळावी असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय। उडता पंजाब सिनेमातील शिवीगाळ कापा असे आदेश उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या निर्मात्यांना दिले आहेत। उडता पंजाबच्या प्रदर्शनाला सेन्सॉर बोर्डाकडून मंजुरी मिळाली आहे, तर 13 दृश्यांच्या कात्रीसह चित्रपटाला ए सर्टिफिकेट देखील दिलेलं आहे। विजय मल्ल्यानं बँकांना पुन्हा एकदा फसवलेलं आहे। मल्ल्यानं त्याच्या 2 मालमत्ता गुपचूप पद्धतीने विकून टाकलेल्या आहेत। ईडीनं कर्जवसुलीसाठी मल्ल्याच्या संपत्तीवर टाच आणायला सुरुवात केली आहे। ईडीनं मल्ल्याच्या 1411 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे। आणखी मालमत्तांवर टाच आणण्याआधीच मल्ल्यानं त्याच्या 2 मालमत्ता ज्या आहेत त्या विकून टाकल्या आहेत। साताऱ्याच्या तांबवे येथे पाण्याची टाकी पडून मोठी दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र 6 दुचाकी आणि 2 चारचाकींचं यामध्ये नुकसान झालंय। गेल्या वर्षीच ही टाकी बांधून पूर्ण झाली होती। मालाडमधील कुरार गावामध्ये शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। शांताराम तलाव या ठिकाणी दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचं समजतंय, तर या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे।
नागपुरात दुहेरी हत्याकांड पाहायला मिळालं। या हत्याकांडानंतर जरीफटका पोलीस ठाण्यासमोर संतप्त नागरिकांनी गर्दी केली। या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। रविवारी जरीफटका परिसरातल्या नाल्याच्या साफसफाईच्या कारणावरून 5 ते 6 जणांनी घरात घुसून 2 भावांची हत्या केली होती। पालघरच्या तलासरी तालुक्यातील झरी येथे 2 गटांमध्ये तुफान दगडफेक झाले। यामध्ये 11 महिलांसह 24 जण जखमी झालेले आहेत। भाजप आणि माकपच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। भाजप आणि माकपच्या 39 जणांवर गुन्हा देखील दाखल केलेला आहे। भिवंडीमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। 3 वर्षांचा चिमुरडा 6 तास गटारात पडून होता। तो बेशुद्ध होता। आता त्याची प्रकृती उत्तम असल्याचं समजतंय। गटारावर झाकण नसल्यामुळे अपघात झालाय। रविवारी रात्री 8:30च्या सुमारास तो गटारात पडला। मुलगा दिसत नाही म्हणून अली यांनी त्याचा शोध घेतला असता तब्बल 6 तासांनंतर तो बेशुद्ध अवस्थेत गटारात आढळून आला। सांगलीच्या विटा येथे एक अघोरी प्रकार घडलाय। चक्क रानससे आणि तित्राची निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे। शिकाऱ्यांनी ही हत्या करतानाचा व्हिडिओ बनवला होता। तो जय महाराष्ट्राच्या हाती लागलाय। या तरुणांचा निर्दयीपणा पाहिल्यावर वन्य प्राण्यांची हत्या करणाऱ्या टोळीवर कडक कारवाई करण्याची मागणी होतीये। सांगलीच्या जत तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे। शेततळ्यात बुडून जुळ्या भावांचा मृत्यू झालाय। दोघेही खेळण्यासाठी गेले असता शेततळ्यामध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जाते। दूषित पाण्यानं 3 वर्षांच्या मुलीचा बळी घेतलाय तर 15 जणांवर उपचार सुरू आहेत। बीड जिल्ह्यातल्या नेकनूर गावात घटना घडली आहे। पूजा जाधव हिला दूषित पाण्यामुळे जुलाब आणि गॅस्ट्रोची लागण झाली आणि यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। कशेडी घाटात 2 स्विफ्ट डिझायर ज्या आहेत त्या कार तरीत कोसळता वाचलेल्या आहेत। त्या अपघातात 4 जण जखमी झालेत। बाईकला वाचवताना हा अपघात झालेला आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर नजीक कशेडी घाटातील चोळई गावाच्या हद्दीत रविवारी दुपारी 3:30च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना गांधीगिरी करणाऱ्या वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर शिवसेना गांधीगिरीच्या सहाय्यानं सुरक्षित वाहन चालवण्याचा संदेश देणार आहे। सर बचाव घर बचाव या नावानं वाहतूक सेना विशेष अभियान राबवणार आहे। पावसाचा अंदाज, पाणी भरल्याची ठिकाणं, विस्कळीत वाहतूक अशी सर्व माहिती रहिवाशांना आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे। पावसाळ्यात मुंबईकरांना सतर्क करण्यासाठी पालिकेनं ॲप आणलंय आणि या ॲपच्या माध्यमातून संकटात असलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांपर्यंत सूचना पोहोचण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे। पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, कावीळ, डायरिया यासारख्या तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होते। मुंबईकरांना साथीच्या आजारांवर तत्काळ उपचार मिळावेत म्हणून महापालिका आणि शासकीय रुग्णालयात तब्बल 2313 खाटा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांच्या विनंती बदलीचे आदेश काढताना नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचं उघडकीस आलंय। अशा 706 कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश एप्रिलमध्ये काढण्यात आलेत। ते नियमित करण्यासाठी आता महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत। राज्यातील जुन्या टॅक्सीचे परवाने नूतनीकरणाला चालकांकडून मिळालेल्या थंड प्रतिसादामुळे राज्य सरकारनं आणखी एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी किमान सहमत शुल्क निश्चित केलेलं आहे। मुंबई महानगरात 25,000 तर अन्य क्षेत्रात 20,000 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे। माहिती अधिकाराअंतर्गत 2 वेळा अपील करूनही महापालिकेनं अनधिकृत बांधकामांची माहिती न दिल्यामुळे अपीलकर्ता योगेश केणी यांना महापालिकेकडून 5,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे। गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगरमधील म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील तब्बल 376 कुटुंब ही जीव मुठीत धरून वास्तव्य करतात। हे संक्रमण शिबिर असूनही म्हाडाने याकडे दुर्लक्ष केले। धोकादायक इमारतींच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आलेला नाहीये। राज्यात यापुढे सर्व शिक्षण संस्था, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला
योग दिन साजरा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय। त्याचबरोबर योगविद्येचा प्रचार आणि विकास करण्यासाठी दरवर्षी 12 ते 26 जानेवारी दरम्यान 5 दिवस योग उत्सवाचं आयोजन देखील केलं जाणार आहे। छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरालगतच्या 20,000 झोपड्यांचं सर्वेक्षण उपजिल्हाधिकारी कार्यालय आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे। मात्र सर्वेक्षणाबाबत रहिवाशांना काहीच माहिती देण्यात आली नसल्यानं लोकांकडून याचा तीव्र विरोध केला जातोय। दारू पिऊन वाहन चालवणं हा गुन्हा आहे, त्याविरोधात तळीराम चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते। गेल्या 4 महिन्यात मुंबई शहर आणि उपनगरात करण्यात आलेल्या कारवाईत 8,703 तळीराम चालक आढळलेले आहेत। मुंबई विद्यापीठातर्फे अंतर्गत परीक्षा पद्धतीत बदल करण्याचे प्रयत्न विद्यापीठ पातळीवर सुरू झालेत। काही अभ्यासक्रमांच्या अंतर्गत परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे पुनर्मूल्यांकन करणं शक्य होणार असून विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे। पदवीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 14 जूनपासून सुरुवात होते। मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी सक्तीची असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिलेली आहे। मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेसंबंधीची कामं अद्यापही कोणावर सोपवली नसल्याची माहिती समोर आली आहे। विद्यापीठ व्यवस्थापनातील या गोंधळाला नव्या यंत्रणेनंतर पुनर्विराम मिळेल अशी आशा होती, मात्र परीक्षेसंदर्भातील नियोजनाबाबत काहीच पावलं उचलण्यात येत नसल्याने कामकाज चालणार तरी कसं असा प्रश्न आता उपस्थित होतोय। राज्यात मान्सून सक्रिय होण्यास आणखी आठवडाभराची प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्ह आहेत। तर पाण्याच्या नियोजनासाठी येत्या 2 दिवसात महापौरांनी तातडीची बैठक बोलावली आहे। पुण्यात पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघा 2.15 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। हजसाठी जाणाऱ्या भारतीय यात्रेकरूंना दर्जनिहाय द्यावा लागणाऱ्या दराची निश्चिती हज कमिटी ऑफ इंडियातर्फे करण्यात आली आहे। त्यासाठी संबंधितांनी 2 जुलैपर्यंत रक्कम जमा करावी असं आवाहन देखील करण्यात आलंय। हज कमिटीच्या माध्यमातून जाणाऱ्या भाविकांना ग्रीन वर्गासाठी सरासरी 2,18,000 तर अजिजा वर्गासाठी 1,84,000 रुपये दर निश्चित केला आहे। राजस्थानमधील जोधपूर भागात एका MiG-27 नावाचं विमान कोसळलेलं आहे। सुदैवानं वैमानिक सुखरूप असून कोणतीही जीवितहानी यात झाली नाही। मात्र जोधपूर शहरातील कुडी भगत सनी भागात हे विमान कोसळले। तेथील आजूबाजूच्या परिसरातील 2 घरं जी आहेत त्यांचं अतोनात नुकसान झालंय। गाडीच्या बोनेटवर कावळा बसला म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चक्क गाडी बदलली आहे। अंधश्रद्धेच्या विरोधात एकेकाळी रान उठवलेल्या सिद्धरामय्या यांच्या नवी गाडी खरेदी करण्याच्या आदेशामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय। मध्य प्रदेशमधल्या मंदसौर भागात एका शिक्षकाची विद्यार्थिनींनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बेदम धुलाई केली। विद्यार्थिनीची छेड काढल्याचा आरोप करत त्याला मारहाण देखील करण्यात आली आहे। जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये देशविरोधी घोषणा प्रकरणात कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। देशविरोधी घोषणांचा व्हिडिओ हा खरा असून त्यात कोणत्याही प्रकारची छेडछाड केलेली नाहीये असा दावा सीबीआयच्या फॉरेन्सिक लॅबने केला आहे। दहशतवादी संघटना आयसिस आता तरुणींना देखील दहशतवादाचं प्रशिक्षण देत आहे। आयसिसची अशीच एक दहशतवादी आयशा हमीडन ही सध्या संघटनेमध्ये नव्या तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करते। एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार भारताच्या सुरक्षा यंत्रणा याच्या चौकशीमध्ये लागलेल्या आहेत। भारताच्या आण्विक पुरवठादार समूहाच्या सदस्यत्वाला चीन करत असलेल्या विरोधाला मोडून काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न सुरू केलेत। तर नरेंद्र मोदींनी चीनला रोखण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा देखील केली आहे। अमेरिकेतील एका क्लबमध्ये रविवारी रात्री गोळीबार झाला, ज्यात 50 जण मृत्युमुखी पडले। ओमर मार्टिन असं हल्लेखोराचं नाव असून त्याला पोलिसांनी ठार केलेला आहे। समलैंगिकांच्या क्लबमध्ये करण्यात आलेला हा हल्ला म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याचा देखील संशय व्यक्त केला जातोय।
ओमर मतीनची FBI 2013 पासून आतापर्यंत 3 वेळा चौकशी केली होती, मात्र त्याला 3ही वेळा सोडून दिलं होतं। ओमरचे वडील मीर सिद्दीकी यांनी हा दहशतवादी हल्ला नव्हता असं देखील म्हटलेलं आहे। बांगलादेशात अल्पसंख्याक समाज आणि निधर्मी लेखकांच्या हत्यासत्रानंतर 85 अतिरेक्यांसह 5300 संशयित गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे। केंद्र सरकारने धार्मिक अतिरेक्यांचा कठोरपणे बीमोड करण्याचं ठरवलं असून ही उपाययोजना त्याचाच एक भाग आहे। भारत देश जगात आर्थिक ताकद म्हणून उदयाला येतोय। भारताच्या आर्थिक विकास दरात झपाट्याने प्रगती होत आहे। विकासाच्या अनेक संधी निर्माण होत आहेत आणि याचाच बिल्लवा समुदायाला लाभ घ्यावा असं प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी केलेलं आहे। देशातील विविध श्रेणींच्या हॉटेलमधील व्यवसायात गेल्या 2 वर्षात 22% वाढ झाली आहे। विशेष म्हणजे परवडणाऱ्या दरांसोबत पंचतारांकित हॉटेल्समधील बुकिंगलाही मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याचे दिसून येत आहे। लेनोव्होनं आपल्या टेक वर्ल्ड 2016च्या इव्हेंटमध्ये आपले सगळे नवीन प्रोडक्ट्स लॉन्च केलेत। यामध्ये त्यांनी फ्लेक्झिबल स्मार्टफोन आणि एका विशेष टॅबलेटबाबत देखील घोषणा केलेली आहे। भारताची फुलराणी सायना नेहवालनं ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीजचं शानदार विजेतेपद पटकावलं। चीनच्या सून यूचा आईचा 11-21, 21-14 आणि 21-19 असं तिनं नमवलेलं आहे। युवा भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आज बेल्जियमच्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे। बेल्जियम विरुद्ध भारताची कामगिरी ही उल्लेखनीय ठरली आहे। 2दा भारताने बेल्जियमचा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं होतं। जोवान वेनेगास आणि कॅल्सो बोर्गेस यांच्या प्रत्येकी एक गोलला कोलंबियाच्या स्वयं गोलची मिळालेली साथ महत्त्वाची ठरली। त्यामुळे कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील अ गटात कोस्टारिकानं कोलंबियावर 3-2 असा धक्कादायक विजय मिळवलाय। आणि यासह महाफास्टमध्ये तेच थांबतोय। पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।